Hello everyone, welcome to my channel. आज मी थोडक्यात सांगणार आहे वेट लॉस आणि डाएट याबद्दल. डाएट मिक्स बद्दल मी शॉर्ट्स व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत चॅनलला, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. ते डाएट मिक्सचे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत. आज थोडंसं डिटेलमध्ये सांगणार आहे की वेट लॉस बद्दल जे काही मिथ्स, डाएट बद्दल जे काही मिथ्स आहेत की फक्त फक्त प्रोटीन्सच खायचे किंवा फक्त सॅलडवरतीच राहायचं आहे, तर असं नाहीये. तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये ते तितकेच आवश्यक कार्बोहायड्रेट्स सुद्धा आवश्यक आहेत. तुमच्या ब्रेन आणि नर्वस सिस्टीमला एनर्जी प्रोव्हाइड करतात कार्बोहायड्रेट्स, ब्लड शुगर लेवल मेंटेन करतात. त्यामुळे जितके प्रोटीन्स आवश्यक आहेत तितकेच कार्बोहायड्रेट्स सुद्धा आवश्यक आहेत. प्रोटीन तुमचे मसल रिपेअर करतात, मसल टिश्यू स्ट्रॉंग करतात. तितकेच कार्ब सुद्धा आवश्यक असतात, तितकेच हेल्दी फॅट्स सुद्धा आवश्यक असतात. आणि तुमचे विटॅमिन्स आणि मिनरल्स शोषून घेण्यासाठी हेल्दी फॅट्सची आवश्यकता असते. हे मी थोडक्यात सांगते तुम्हाला. त्यानंतर आहे की फायबर, तितक्याच प्रमाणात फायबर सुद्धा आवश्यक आहेत. सो हे झालं एक थोडक्यात की प्रत्येक त्याच्या पोर्शन साईजमध्ये असणं आवश्यक आहे डाएट करताना. आणि डाएट वेट लॉस मोस्टली डाएट ऑफकोर्स डायटिशियनकडे वेट लॉससाठीच बघितलं जातं. हा सगळ्यात मोठा मिथ आहे की न्यूट्रिशनिस्ट असेल किंवा डायटिशियन असेल हे फक्त वेट लॉससाठीच डाएट देतात. तसं नाही आहे. तुम्हाला फक्त वेट लॉस साठीच फक्त डाएट आवश्यक नसतो. तुमचे जे काही हेल्थ इश्यूज असतात, मेडिकल हिस्ट्री आहे, त्याला अनुसरून तुमचा डाएट असणं आवश्यक आहे. तो हेल्दी वे आहे का नाही हे खूप आवश्यक आहे डाएट करताना. आता हेल्दी वे तुम्हाला डाएट हवा असेल तर तुम्ही सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट, सर्टिफाईड डायटिशियनकडूनच घेणं तो योग्य आहे डाएट. आता डाएटमध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन्स बघायला मिळतील की फक्त प्रोटीन खायचे, फक्त सॅलड खायचं आहे, किंवा फॉर एक्झाम्पल सप्लिमेंट्सवरती राहायचं असेल. बरेच असे असेल की सप्लिमेंट्सने देखील होतं. पण हा एक शॉर्ट टर्म ती एक प्रोसिजर आहे वेट लॉससाठी. टेम्पररी सोल्युशन आहे. सप्लिमेंट्सने तुमचं वेट लॉस होणार आहे, फास्ट होणार आहे, पण ते टेम्पररी असणार आहे. किंवा मसल गेन करणं, जे बॉडी बिल्डिंगसाठी मसल गेन करतात, मेल असतील, ऑफकोर्स फिमेल देखील आता त्या क्षेत्रामध्ये आहेत. तर मसल गेन करण्यासाठी जे सप्लिमेंट्स ते ॲड करतात डाएटमध्ये, तो एक वेगळा पार्ट आहे. नॅचरल वेने सुद्धा तुम्ही मसल गेन करू शकता. पण येस, तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायचं असेल, मसल गेन करायचं असेल तर तुम्ही सप्लिमेंट्स ॲड करू शकता सर्टिफाईड ट्रेनरकडून, सर्टिफाईड डायटिशियनकडून. पण सप्लिमेंट्स मी शक्यतो प्रोव्हाइड करत नाही माझ्या सगळ्या डाएटमध्ये. म्हणजे नॉट ओन्ली वेट लॉस, थेरप्युटिक डाएट असेल, त्यानंतर चाइल्ड न्यूट्रिशन, मसल गेनसाठी सुद्धा मी डाएट दिलेला आहे नॅचरल फूड्सने. पण येस, ऑफकोर्स तो स्लोली होणार आहे, सप्लिमेंट्सने फास्ट होणार. सो वेट लॉसकडेच वाटते की वेट लॉस करायचा असेल तर तुम्हाला सप्लिमेंट्स फक्त घेऊन उपयोग नाही आहे. तो एक टेम्पररी सोल्युशन आहे. तुम्हाला सस्टेनेबल वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला नॅचरल वेनेच तो करायला हवा, हेल्दी वेने करायला हवा. तर हेल्दी वेने म्हणजे नेमकं काय की तुमचे जे काही हेल्थ इश्यूज आहेत, मेडिकल हिस्ट्री आहे तुमची, त्यावरती तुमची लाईफस्टाईल जी काही आहे त्यावरती तुम्हाला डाएट योग्य असणं तो आवश्यक आहे. मग तुमचा वेट लॉस स्लोली झाला तरीही चालेल, पण तुमचे जे काही हेल्थ इश्यूज आहेत ते आधी सॉल्व्ह होणं खूप आवश्यक आहे. त्याची तीव्रता असेल ती कमी होणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, आता एखाद्या लेडीजमध्ये बऱ्याच लेडीजमध्ये PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा जो आहे, मेटाबॉलिक डिसऑर्डर, त्यानंतर थायरॉइड असेल त्या लेडीजला. सो त्याच्यासाठी काय आवश्यक आहे डाएटमध्ये, कोणत्या गोष्टी ॲड करणं जास्त आवश्यक आहे, काय अवॉइड करणं आवश्यक आहे, ते खूप आवश्यक आहे. हे सगळं ॲड करून मग तो वेट लॉस हेल्दी वे म्हटला जातो. सो हे एक थोडक्यात सांगितलं आहे मी उदाहरण. तर तुम्हाला जर करायचं असेल डाएट तर तुम्हाला ते
योग्य पद्धतीने असणं आवश्यक आहे. बरेच ऑप्शन्स असतात, त्यातला कुठला ऑप्शन योग्य आहे हा निवडणं तुमच्या हातात आहे. आणि डाएटबद्दल जे मोठं मीथ आहे ते सॉल्व मला वाटतं झालं असेल. काही क्वेरीज असतील डाएट रिगार्डिंग, काही तुमचे अजून तुम्हाला व्हिडिओ इच्छा असेल की व्हिडिओ पोस्ट करावं केले गेले पाहिजेत, तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.